दंडवत प्रणाम। आज आपण आलेलो आहोत तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती येथील श्री क्षेत्र रिद्धपूर येथे। श्री क्षेत्र रिद्धपूरला महानुभाव पंथाची काशी असेही म्हटले जाते आणि त्याच काशीत आज आपण आलेलो आहोत आणि येथील संपूर्ण दर्शन आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बेलोऱ्याहून उत्तरेस रिद्धपूर 5 किलोमीटर आहे। रिद्धपूर हे गाव परतवाडा मोर्शी मार्गावर चांदूर बाजाराहून पूर्वेस 5 किलोमीटर आहे व मोर्शीहून नैऋत्येस 25 किलोमीटर आहे। इथे येण्यासाठी 5 पर्यायी मार्ग आहेत। त्यापैकी पहिला म्हणजे अमरावती ते चांदूर बाजार 38 किलोमीटर, त्यापैकी दुसरा म्हणजे अमरावती ते रिद्धपूर 43 किलोमीटर, त्यापैकी तिसरा म्हणजे परतवाडा ते रिद्धपूर 33 किलोमीटर, त्यापैकी चौथा म्हणजे अष्टमहासिद्धी ते रिद्धपूर 30 किलोमीटर, त्यापैकी पाचवा म्हणजे तिवसा ते रिद्धपूर 41 किलोमीटर। रिद्धपूरला येण्यासाठी ST बस सेवा उपलब्ध आहे। इथे तीर्थयात्रेकरूंच्या निवासासाठी महानुभाव पंथीयांचे मठ आहेत व महाराष्ट्र पर्यटन विभागाचे यात्री निवासही आहे। याच काशीमध्ये श्री गोविंद प्रभूंनी मराठी भाषेतील आद्य ग्रंथ म्हणजेच लीळाचरित्र याची रचना केली होती। श्री क्षेत्र रिद्धपूर हे श्री गोविंद प्रभूंच्या लीळा क्रीडांनी आणि वास्तव्यांनी पवित्र झालेले स्थान आहे। हा आहे आपला महानुभाव पंथाचा ध्वज आणि राजमठाचा द्वार। हे संस्थान राजमठ आणि राजमठाचा परिसर स्वच्छ ठेवण्याची काळजी घेत असतात आणि आताही आपण बघत आहोत की राजमठाचा परिसर किती स्वच्छ ठेवलेला आहे। चला तर मग आता आपण राजमठातील आतील भागाचे दर्शन घेऊयात। हे आहे राजमठाचे प्रवेशद्वार आणि याच्यावर लिहिलेले आहे श्री गोविंद प्रभू राजमठ संस्थान, श्री क्षेत्र रिद्धपूर, काशी। राजमठातील आतील रचना अतिशय सुंदर व सुबक केलेली आहे। ह्या काशी क्षेत्रामध्ये श्री गोविंद प्रभूंनी 125 वर्ष राज्य केले आणि त्यामुळेच या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराजांचे अनंत लीळा आहेत। त्यापैकी अधिकतर लीळांची माहिती व दर्शन आज आपण ह्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व तेही ह्या व्हिडिओच्या स्वरूपात आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत। ह्या ठिकाणी राजमठाच्या आतमध्ये काही सूचना लिहिलेल्या आहेत व भाविक भक्तांनी अतिशय सुंदर सुविचार इथे चिपकवलेले आहेत। हे सुविचार वाचून इथे आलेल्या पर्यटकांचे व भाविकांचे मन अतिशय प्रसन्न होऊन जाते। आता आपण राजमठामागचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊया। या ठिकाणी श्री गोविंद प्रभू महाराजांनी राजधर्म स्वीकार केला व आधीच्या अवस्थेतून त्यांनी विरक्त अवस्था स्वीकार केली, म्हणूनच या ठिकाणाला राजमठ असे म्हणतात। विरक्त अवस्था कशी असावी हे त्यांनी त्यांच्या लीळेतून, कृतीतून व आचरणातून आपल्याला दाखवले आहे। श्री गोविंद प्रभू महाराज यांचे नाव गुंडम राऊळ आहे। त्यांचा जन्म वराड्यातील काटसुरे येथे झाला। साधारणतः इसवी सन 1285 ते 1286 या काळात त्यांचा जन्म झालेला। महानुभाव पंथातील पंचकृष्णांपैकी ते चौथे अवतार आहेत व श्री गोविंद प्रभू हे कानवशाखीय ब्राह्मण होते। आता आपण जाऊयात येथील मुख्य दर्शनासाठी। आता आपण जे स्थान बघत आहोत ते आहे दांडी आरोहण स्थान। ह्या ठिकाणी श्री गोविंद प्रभू पालखीत आरोहण करायचे, म्हणून या स्थानाला दांडी आरोहण स्थान असे म्हणतात। आणि आता आपण जे स्थान बघत आहोत ते या राजमठातील सर्वात मुख्य स्थान आहे। येथील आतील परिसर सुद्धा खूप सुंदर फुलांनी सजवला आहे। आता याच्याच बाजूला आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू चरणांकित स्थान। या स्थानाची लीळा अशी आहे की श्री प्रभूंची आणि सर्वज्ञांची दोन्ही आळंदीमध्ये भेट झाल्यानंतर श्री प्रभू मठाकडे आले, त्यांच्या पाठोपाठ सर्वज्ञही आले। श्री प्रभू महाद्वारातून आत गेल्यावर सर्वज्ञ थोडा वेळ येथे चरणाचारी उभे होते। तर याच्याच बाजूला आहे उत्तर सोंडी स्थान।
या सोंडीला श्री प्रभूंचा येता जाता स्पर्श होत असे, त्याचप्रमाणे श्री प्रभू या ठिकाणी काही वेळ बसतही असे. तर या दोन्ही स्थानांच्या समोर आपले चौथे स्थान आहे. या स्थानाचे नाव दक्षिण सोंडी स्थान असे आहे. या सोंडीला देखील श्री प्रभूंचा येता जाता स्पर्श होत असे व या सोंडीवरही श्री प्रभू बसतही असे. चला तर मग आता आपण पुढच्या स्थानाकडे जाऊयात. हे स्थान मुख्य स्थानाच्या एकदम पाठोपाठ आहे. हे आहे ते स्थान जिथलं आपण आत्ताच दर्शन घेतलं व आता याच्याच पुढे आपण जाऊया. मुख्य स्थानाच्या उजव्या बाजूला हा गेट आहे. इथं प्रवेश केल्यावर आपल्याला इथे सर्व स्थान बघायला मिळतील. हे आहे सर्व स्थानांचे दृश्य. अतिशय सुंदर येथील बांधकाम केले आहे व इथे सजावटही अतिशय आकर्षक आहे. चला तर मग आता आपण येथील स्थानांचे दर्शन घेऊयात. तर हे जे स्थान आहे इथे श्री गोविंद प्रभू गरुडाशी खेळ खेळत असत. तर याच्याच बाजूचे स्थान आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू चरणांकित स्थान. इथे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. उंच मठातील चाट्यांनी श्री प्रभूंना जेवण्यासाठी उखळीमध्ये तेल रोटी वाढली. श्री प्रभू चावीत धुंगी करीत आकाशाकडे पाहत तेल रोटी आरोगणा करीत होते. ही लीळा सर्वज्ञांनी इथे उभे राहून पाहिली. चला तर मग आता आपण याचे नीट दर्शन घेऊयात. तर याच्याच बाजूचे स्थान आहे श्री गोविंद प्रभूंचे आसन स्थान. येथील दोन लीळा आढळतात. पहिली म्हणजे द्राविड देशीच्या ब्राह्मणाची व श्री प्रभूंची येथेच भेट झाली. दुसरी म्हणजे द्राविड देशी ब्राह्मणाने श्री गोविंद प्रभूंना येथेच मर्दाना दिली. तर याच्याच पुढचे स्थान आहे त्रिपुरुष मठ. ह्या स्थानाच्या देखील दोन लीळा आहेत. पहिली म्हणजे श्री गोविंद प्रभूंनी द्राविड देशीच्या कृष्ण शमन भट नावाच्या ब्राह्मणाची येथे आरोग्याने स्वीकार केली. आणि दुसरी म्हणजे येथे मध्यभागी आपण जो खान बघत आहोत येथे श्री गोविंद प्रभू खेळ क्रीडा करीत असत. तर ह्या स्थानाच्या बाजूला आपल्याला पुढचे स्थान बघायला मिळते. ते आहे पूजा स्थान. इथे द्राविड देशीच्या ब्राह्मणाने श्री गोविंद प्रभूंची पूजा करून त्यांना आपल्या देशातील वस्त्र अर्पण केले. तर याच्याच बाजूला स्थान आहे त्रिपुरुषांच्या मूर्तीशी खेळ क्रीडा करणे स्थान. श्री गोविंद प्रभूंनी येथे उभे राहून ब्रह्मा विष्णू आणि महेश यांच्या मूर्तीशी खेळ केला. तर ह्या ठिकाणाचेही आपण नीट दर्शन घेऊया. तर याच्याच बाजूला आता आपण ज्या स्थानाकडे जात आहोत ते आहे फुलाचा वोवरा आणि अवस्थान स्थान. या स्थानाच्या देखील दोन लीळा आहेत. त्यातील पहिली म्हणजे देऊळवाड्याहून आल्यानंतर श्री गोविंद प्रभूंना राजमठामध्ये राहण्याची प्रवृत्ती नव्हती म्हणून वोवरा अवस्थान झाले. माई भट्ट दररोज एक आसूची फुलं आणून पलंगावर शेज करीत असत. आणि दुसरी म्हणजे मर्दना व पूजा आरोगणा येथेच होत असे. तर याच्याच बाजूचे स्थान आहे दुबळेश्वर नामक लिंगाशी खेळ करणे स्थान. येथे श्री गोविंद प्रभूंनी उभे राहून भिंतीच्या कानोड्यातील दुबळेश्वराच्या लिंगाशी खेळ केला. आता आपण जाणून घेऊया की रिद्धपूरला रिद्धपूर असे नाव का पडले. भगवान परशुरामांनी आपल्या मातापित्यांचा निक्षेप माहुरला केल्यानंतर तिथे घनघोर लढाई झाली आणि सहस्त्र अर्जुनाचा वध झाला. या युद्धात मोठ्या प्रमाणात हिंसा झाली आणि रक्ताचे पूर वाहिले होते. प्राचीन भाषेत वृद्ध या शब्दाचा अर्थ रक्त असा होतो. त्यामुळे या भूमीला सुरुवातीला वृद्धपूर असे नाव पडले. कालांतराने अपभ्रंश होत त्याचे नाव रिद्धपूर असे रूढ झाले. आता आपण जाऊया आपल्या पुढच्या स्थानाकडे आणि त्याचे नाव आहे अशक्त सौभागा पडिताळणे स्थान. ह्या स्थानाची लीळा अशी आहे की श्री प्रभूंच्या वेळी येथे स्वानबाई यांची उत्तराभिमुख मढवळी होती. त्या पट्टी शाळेवर सौभागा अशक्त असताना
तिची विचारपूस करण्याकरिता श्री गोविंद प्रभू येथे येत असत. आता आपण वळूया आपल्या पुढच्या स्थानाकडे. या स्थानाचे नाव आहे केशव मूर्तीशी खेळ करणे स्थान. हेच ते ठिकाण आहे जिथे श्री गोविंद प्रभू उभे राहून केशवाच्या मूर्तीशी खेळ करत असत. आता याच्याच बाजूला आपण जे स्थान बघणार आहोत ते आहे उंच मढातील स्थान. येथे श्री गोविंद प्रभूंच्या अनेक लीळा आहेत, जसे की घंटा हलवणे, नृत्य पाहणे, कीर्तन ऐकणे, पुराण ऐकणे आणि उंच मढाच्या 14ही खांबांशी खेळ करणे. या पुढील स्थान आहे महालक्ष्मीच्या मूर्तीशी खेळ करणे स्थान. श्री गोविंद प्रभूंनी येथे उभे राहून देवळातील महालक्ष्मीच्या मूर्तीशी खेळ केला. या स्थानाच्या इतर 2 लीळाही आहेत. त्यापैकी पहिली म्हणजे नृत्य करणाऱ्यांना नृत्यकलेतील चूक दाखवणे आणि त्यापैकी दुसरी म्हणजे नृत्य करणाऱ्यांना बक्षीस देणे. हे आहे उंच मढाच्या पटीशाळेवरील मर्दना स्थान. या स्थानावर श्री प्रभूंचा स्नानविधी होत असे. हे आहे उंच मढाच्या पटीशाळेवरील उत्तर विभागाचे आसनस्थान. या स्थानावर श्री गोविंद प्रभू बसत असे. या पुढील स्थान आहे विनायकाशी खेळ करणे स्थान. या स्थानावर श्री गोविंद प्रभूंनी उभे राहून भिंतीच्या कोनाडातील गणेश मूर्तीशी खेळ केला. या पुढे आहे घट तुडविणे स्थान. नवरात्रामध्ये उंच मढाच्या पटीशाळेवर 2 खांबांमध्ये गावातील महाजनांनी घट मांडलेला होता. तो घट श्री प्रभूंनी विहरणाहून आल्यावर श्रीचरणाने हाणून खाली पाडला आणि येथे श्रीचरणाखाली तुडवला. हे आहे उंच मढाचे उत्तर सोंडी स्थान. श्री प्रभू या सोंडीवर आसनस्थ होत असे. या स्थानाच्या इतर 2 लीळाही आहेत. या स्थानाशेजारी आहे पायऱ्याचे स्थान. येथे उंच मढाच्या एकूण 7 पायऱ्या होत्या. त्या पायऱ्यांवर श्री प्रभू अनुक्रमे आरोहण करीत असत. श्री प्रभू उंच मढाच्या पायऱ्या अनुक्रमे मोजित असत. त्याचप्रमाणे येता जाता श्रीचरणाचा संबंध होत असे. हे आहे उंच मढाचे दक्षिण सोंडी स्थान. श्री गोविंद प्रभूंना एखाद्या वेळेस येथे प्रातः पूजा होत असे. यापुढे आहे सर्पदंष्ट महादायसाचे विष उतरविणे स्थान. एके दिवशी महादायसा पहाटेच्या वेळी पाणी आणण्यासाठी करंड विहिरीकडे गेला असता तेथे त्यांना सर्पदंश झाला. तशीच पाण्याची कावड घेऊन महादायसा आल्या. रायांगणात कावड उतरविली आणि बेशुद्ध होऊन खाली पडल्या. तेव्हा अबाईसा मोठ्याने ओरडल्या, जी देवकी दासी रुपये सर्पे खादली जी. हे शब्द ऐकताच श्री प्रभू माचयावरून उठून येथे आले आणि कृपादृष्टीने अवलोकन करून महादायसाचे विष उतरविले. हे आहे नित्य व्यवस्थेचे मादने स्थान. या स्थानाच्या 6 लीळा आढळतात. त्यापैकी पहिली म्हणजे नेहमी मादने होत असे. दुसरी म्हणजे स्नान प्रसंगी पाऊस थांबवणे. तिसरी म्हणजे सूर्याते वर्तये म्हणणे. चौथी म्हणजे माईभट्टावने सांडणे. 5वी म्हणजे माईभट्टाने धुतलेले जानवे सांडणे. 6वी म्हणजे त्रिपुरारी भट्टांची सेवा स्वीकार करणे. या पुढचे स्थान आहे बौलेयाचे स्थान. या स्थानावर 11 लीळा आढळतात. या स्थानांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही श्री क्षेत्र रिद्धपूरला नक्की भेट द्या. हे आहे नागनाथ उर्फ खोलेश्वराचा देवळी अवस्थान. उदास्य स्वीकार प्रसंगी श्री प्रभूंचे येथे 3 दिवस अवस्थान होते. या स्थानाचेही आपण नीट दर्शन घेऊया. या स्थानाच्या अगदी समोर आपले पुढचे स्थान आहे. ते आहे माईभट्टाते चारूवारू म्हणणे स्थान. हे स्थान मुख्य स्थानाच्या डाव्या बाजूला असलेल्या दरवाजाच्या अगदी समोर आहे. यापुढे ही आहे कापूर विहीर. येथे श्री गोविंद प्रभूंना एखाद्या वेळेस आडाच्या काठी लोंबता श्रीचरणी आसन होत असे.
2 स्थाने आढळतात. त्यापैकी पहिलं म्हणजे पाषाणाच्या गायीशी स्पर्श करणे स्थान. येथे पाषाणाच्या गायी होत्या. त्या गायीपाशी श्री प्रभू येत त्यांना स्पर्श करीत. आणि दुसरं स्थान म्हणजे गायी धुण्याचा अनुकार करणे स्थान. आता या दोन्ही स्थानासमोर इथे अजून एक स्थान आहे, जे मुख्य स्थानाच्या अगदी पाठीमागे आहे. आता मुख्य स्थानाच्या डाव्या बाजूला असलेल्या स्थानांचे आपण दर्शन घेऊयात. या स्थानाचे नाव आहे वासुदेव भट्ट दुर्वा झाला म्हणणे स्थान. आता आपण जी स्थाने बघत आहोत ही सर्व स्थाने एकमेकांशी संबंधित आहेत. आता आपण राजमठ व राजमठाच्या आतील सर्व स्थानांची माहिती व दर्शन घेतलेले आहेत. रिद्धपुरातील इतर स्थानांची आणि राजमठाच्या बाहेरील स्थानांची माहिती जाणून घेण्यासाठी आपण आपल्या पुढील भागात भेटूया. हा व्हिडिओ बघून तुमचे आम्हाला काही मार्गदर्शन व सूचना असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच अधिक स्थानांच्या माहितींसाठी मेघडंबरी यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. दंडवत प्रणाम.